खरंच नाही ते डबल तसंच होईना अजून धरा ना लवकर साईट मारवली काय मला धरा राहू दे काय गरज नाही चालली का दमले नाही तुम्ही तर पाणी भरलं मी ताईटने मानला तर काय तुमची पूजा करीन काय मग थोडी हा पाणी द्यायचं हातात द्यायचं गेलं असतं काय इथं देते ना आता तोंडात पाचते आणि पाच देते ना मग ते तर काम आहे मला दुसरं काही काम आहे काय इथं पाणी भरलंय तर हे करू करू तर माझा जीव चालला सगळा काय चालला पाणी काय येऊन आणलं का जाऊन कुठून आणा बरी एक कळशी आणू आणू कांदे कुठे ठेवले मी काय आला होत्या कांद्याला हात खायला लागत का नाही खायला काय लागन नाही मला खायला कशी लागते मला लागत काय ऐकलेला खायला नाही मीच खाते मी कांदा कधी खाल्ला का 4 वर्ष होतात लग्न कर अजून तर नाही का कांदा तळून खाणार आहे काय मी किती कांदे टोपल्यातून अजून आणा लागेल मला आई हा आजू आणा लागन हे संपल्यावर तांदूळ घेऊन ये म्हणे मला त्याला मी तांदूळ आणणार ते आण म्हणे तांदूळ घेऊन ये. आता बाय ग बाय का आलं तुला आता बाया म्हणाला काही नाही हा काय आलं तुला काही नाही ना काय आलं तुला काही नाही ना भारत लावले पण सोमवारी मी सोमवारी म्हणला शिमिटाला हात लागायचं काम नाही पण चंबर बांधायलाच लावलं मला मग ते तुम्हाला बांधलं होतं का काय दुसऱ्याला ते येणार होतं का बांधायला मग आता ते घरचं होतं म्हणून बांधा लागलं ना ते तेच म्हणलं का दुसरं येणार होतं का कोणी बांधायला तुम्हाला बांधलं होतं ना ते मग गावातले लोक येणार होते ना मी म्हणलं का आपली लोक थोडी येणार होती बांधून द्या तिथं बाबा आता आमचं चेंबर बांधून तू तर लय हे करत होती काय आहे, टोपलन टापलन पाहायचं ते कसं का कालाला कसं तकलीफ देत होतं यावं सगळं दोन गमिले पण 30-35 कप गमिले कशी कालायला लागत असन आणि या पोरांनी भरले तिथे पोरं काढल्यावर मारणाला सोपं आहे कालाला लय आवड करतं ते का अरे लेकरांनी भरले ते गेले कुठं तर भरलं ते कसं कसं झालं तुला पुढं काय झालं त्याला हा? त्याला नाचून तर 10 वाजता त्यांचं पाय धुतली 10 वेळा तर पाय धुतले का आता लगी मग मग एकदम दादा बाथरूमात ये जाय दादा बाथरूमात ये जाय मग मला त्याचा जीव नाही का त्याला म्हणलं का कोणी मला म्हणतो नानी मी तुला पाणी भरू लागतो म्हणलं नको बाळा नको लागू पाणी घे मग त्यांना तो खालून घालून द्यायचं त्यानं वर आणला असतं ना मग नको म्हणे मी नको बाळा नानी पाणी भरू लागतो ना म्हणलं नको झालेच नाही तो पाणी काय फरक पडत होता भरू लागला असतं तर का रे मी मला नाही आवडत ते काम करायला मी त्याला माती आणि फक्त पत्ती अरे रोहित आपली पत्ती राहिली ना हा तुझं आहे ना कशात नाही ना जरशी कशी संध्याकाळ कोणी नाही ना बा होणार नाही ना मग तू माझ्या हातीत लागत नाही अजून तर उद्या माझ्यात जाशील या पाय काहीच नाही लगे या पाय या पाय लगी एवढीच आहे लगी घे 10-20 रुपयाला आणून पैसे नाही ना माझ्याजवळ सुट्टी 50 रुपये फक्त तेवढे मग आणतो का मग 20 रुपयावाले आणतो का आण 20 रुपयावाले आण उजू दिला इथून चालू करा परिवार आणू का हा परिवार चांगली आहे, नाही लागत सायलीमधून द्या म्हणा अशी खूपसरत नको आणू आम्हाला दुसऱ्याने आवडते चहाची आम्ही पित नाही ना ती चहाची हे आम्हाला तर अशी इलायचीवाली पत्ती द्या म्हणा ही सायली सान साधी ना चहा कसा लागतो सायली हा सायली भेटेल का साधी मग भेटतील 10-20 वाली 20 वाले आणा सायली दे म्हणा दिकला कातर सायली विसवली हा आणि बाकीचे पैसे वापस घेऊन या 30 पटकन ये नाही तर तिकडेच राहशील बाळा लवकर ये रे रोहित चहाचा टाइम झाला मला पुरी बाजू का दूध चपलं काय आणि मग दूध नाही संपलं तर मग काय त्याच्यात काय एखादी बकरी यायचं आणू धरून कोणती बकरी आहे आणू का? कोण आणले नाही तुला कोणते लुळमुळे 12 घंटे तिथे बसले टाइमपास करत हा उष्णता किती वरून ऊन इथलं गॅस तर हे होऊन गेले ना ते कुठून किती लांब होती तुम्ही अमेरिकेतून आले ना मग मग किती इथं यायला किती टाइम झाला अरे काय दिवशी गप्पा आहे ते यार. कोणती सायली चालली का नाही दुसरी आणली परिवार सायली किती वाली ती काय सायली आली. किती वाली रे विची लगी एवढीशी बापरे 15 रुपये येत होती पहिली 15 रुपयाला येत होती माग झालं मग ते आता लई. मी म्हणलं 25ची आहे मी वारा करतो ना करत होते काय मला माहित नाही काय केवढं ती सायली तर छोटं पॅक आहे का लय मोठं पॅक आहे काही तिकडे बी ती सायलीची चहा पित होती का नाही आम्ही असं खुले आणत होतो बाजारातून मला वाटतं मग खुल्ली आणत असाल तुम्ही तिकडे
ते मुंबईला गेलतो आपण तिथे कोणची आणली ती एवढं बिग बॉट ते एवढे पुढ्याचं डब्याची पत्ती राहायची आम्हाला हे अशा नाही हा हे अशा पडण्यात आणि पुण्यात समजलं का? हा ते मग कागदात बांधून देतात ते बाजारातले कोणत्या कागदात मग ते बाजारातली पत्ती आणल्यावर ते काय द्या त्या बाजारात आणतो काय मी मग तू तर काय म्हणे असं बिग बॉक काय मग होलसेल मधून एकदाच किराणा आणायचा पूर्ण असा डब्बा भरून पॅकिंग एखादा लाखाचा डायरेक्ट एखादा नाही 20,000 नसतं किराणा त्याच्यात 10,000 त्याच्या घरी 10,000 आमच्या घरी पहिली थैली आमच्याकडे आणि दुसरी थैली त्याच्याकडे जात होती माझ्या मोठ्या भावाकडे अरे बाप हा समजलं का तुमच्या आणि काय असं 5 रुपयाचं आणतं 10 रुपयाचं आणतं मग आता आपलं 2 किलो तेल आलं हा एवढा हप्ता जातं आपल्याला जातं नाही जातं आपल्याला आणि नाही एवढा हप्ता साखर जाते आपल्याला असं हा. नाही चिकटपणा लाखात 2 लाखाचा आणायचा आणि भाऊजाईचा बाप 10 किलो साखर देतो आणून हा हा मामा आमची एवढा मोठा पत्तीच पुढा भेटतो माय भाऊजाईचा बाप देतो आम्हाला म्हणजे तिच्याकडे अर्धी साखर जाते अर्धी आमच्याकडे जाते 10 किलो घे कोणतं तिथं घेऊन आपल्या गावाची पोत आहे का थोडी 2 पोती तिथं दे 10 किलो साखर तेवढी भरती का अर्धी पोती ही अशी 2 पोती 10 किलो नाही हे गोंट याच्यावर एक मोठं राहतं की ते गावाचं हे इथं गावात मग 10 किलो बसत त्याच्यात मग 10 किलो नाही ना पागल 1 किलो 1 किलो पद्धतीने तो आला तू तेवढी गोणी भरून हा साखर अर्ध आमच्याकडे येतं ना अर्ध त्याच्याकडे राहतो माझ्या भावा मामा आमची एक गोणी राहते पुरी कम्प्लीट आणि मग दिसणार आहे मला येत नाही ना रे ते तसं हेच मग ते मोठं आपल्या गावाची राशनची कशी आणते तर तसं मग अर्धी घेतो का आपण तर आणतच नाही कोणी मग आपण ते 2 किलो 1 किलो आणतो आपण मग आणायची ना आपल्याला आणा लागेल मग आता इथून पुढे कधी का कस काय नाही नाही श्रीमंत लोकांना आता चहा नाही पित माणूस उन्हाळा आहे आता एवढी चहा पिते का माणूस गरीब लोकांना लागते कोणत्याच्या कोणत्या श्रीमंत लोक पित नाही जास्त श्रीमंत आहे आपण गरीब लोक आहे आपण चहा पितो आपण ते काय तरी पाय पटकान एका टाइम खायले मग काय करू एक टाइम खायला येतं का उकर गेलं का मॅडम तुम्हाला सवय देते उपाशी राहायची मग मी काय करणार आहे आता आपण सोडून दिले त्यामुळे आपण तुम्हाला जास्त येत म्हणतच नाही कारण की तुम्हाला समय भूकच लागत नाही मग त्यामुळे म्हणायचंच नाही खावाटला खाण्यात ना का खाऊस काय येणे नाही चाव मेव आहेत तुम्हाला खायला वरच चला मित्रांनो बाय मित्रांनो जर काळजी करायला लागली लाईक करा मित्रांनो शेअर करा कमेंट करा मित्रांनो बाय